नाही, आता स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. मला वाटतं जे काही वस्तुस्थिती समोर येईल त्याच्यानंतरच त्याच्यावर भाष्य करणं बरोबर होईल. ते एका बाजूला मोहोळांचे ते प्रकरण झालं की लगेच अजितदादांचं प्रकरण झालं, कुठतर शह चालू आहे असं वाटतं. नाही, मला असं वाटत नाही. म्हणजे शेवटी दोन्ही प्रकरणं अतिशय वेगळी आहेत. आणि आता एकतर मान्य मुरलीधर मोहोळ यांचं प्रकरण आता संपुष्टात आलंय. त्या ते धर्मदा आयुक्तांकडून तो व्यवहार रद्द झालेला आहे. आता यामध्ये स्वतः अजितदादांनीच खुलासा केलेला आहे की याचा माझा संबंध नाही आहे. आणि मुख्यमंत्र्यांच्या चौकशीत सुद्धा त्यांनी स्वागत केलेलं आहे. मला वाटतं चौकशी होऊ दिली पाहिजे. आपण ज्या पद्धतीने राजीनामा मागितला दादा जातोय. म्हणतायत की मला कुंकून लागल्यावर मी सांगितलं होतं चुकीचं मी खपवून घेणार नाही. दादा स्वतः अंशतः तरी मान्य केले की हे होणार होतं प्रकरण. हे म्हणून खरं आता त्यांनी त्याच वेळी ते प्रकरण थांबवलं असतं तर इथपर्यंत ती परिस्थिती आली नसती. बऱ्याच वेळा मग कधी कधी कामाच्या व्यापातून काही निर्णय परस्पर सुद्धा होतात. पण मला वाटतं आता आपण काही त्याच्यावर निष्कर्ष काढण्यापेक्षा एकदा स्वतः मुख्यमंत्र्यांनी चौकशी आदेश दिल्यामुळे आता ती चौकशी आपण होऊ दिली पाहिजे. राजीनामा देणं अपेक्षित आहे का? नाही, राजीनामा देण्यामध्ये काही मागण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे. आज विरोधकांमध्ये एकच मुद्दा आहे, काही झालं का राजीनामा मागा. असं आहे की राजीनामा मागण्यापेक्षा जे वास्तव समोर आल्यानंतर त्याच्यावर मला वाटतं नंतर मग काय मागणी असेल ते आपण विरोधकांनी केली पाहिजे. पण आज मुद्दा शिल्लक नाही विरोधी पक्षाकडे, विरोधी पक्षांकडे. त्यामुळं उठसूट काही झालं का राजीनामा दिला पाहिजे अशा प्रकारची मागणी होती. पाहतो रोज. आता लक्ष्मण आगे सारखा माणूस, ठीक आहे, तुम्ही तुमच्या समाजासारखे कोणासाठी आंदोलन करत असतील, पण आता तेवढं माझ्यावर सुद्धा व्यक्तिगत टीका करतात, माझ्यावर बोलतात, मी काही त्याला उत्तर देत नाही कधी. असं आहे की माणसाने राजकीय प्रवासामध्ये काही समाजाकरता करण्याची भूमिका एकदा घेतली. पण 30-35 वर्ष आमचा सार्वजनिक जीवनामधला प्रवास आहे. मला लोकांनी 8 वेळा निवडून दिलाय. तुम्हाला लोकसभेला उभं राहायला तर 4,000 मध्ये सुद्धा पडले नाही. आपलं स्थान काय जनतेमध्ये तुम्ही एकदा निर्माण करा ना. आणि मग तुम्ही लोकांवर काय टीका करायची करा. लोकांसाठी तुम्ही एखादं काम हातात घेतलंय, एखादं सार्वजनिक स्वरूपाचं काम पूर्ण केलंय, काही लोकांच्या उपयोगी उपयोगी काही कामं, विशिष्ट समाजाबद्दल बोलत नाही मी, पण एकूणच समाज व्यवस्थेमध्ये तुम्ही काही काम उभं केलं हरकत नाही. पण ही जी सवंग लोकप्रियते करतं हे सध्या जे काही पुढारी जे रातोरात पुढारी होण्याचं स्वप्न पाहतात, टीका करतात, त्यामुळं ही सामाजिक दुरी निर्माण व्हायला लागलेली आहे. आता याच्यात त्यांना काय सांगणार आपण. नाही, मला ते या प्रकरण हे ज्यावेळी मी ऐकलं काल संध्याकाळी, मला जी दुपारी माहिती मिळाली, तर म्हणजे राजकारणाची पातळी किती खालच्या स्तरावर गेलेली आहे. राजकारणामध्ये यापूर्वी जी प्रगल्भता होती, मतभेद असायचे, वैचारिक मतभेद असायचे. आता तर प्रत्येक गोष्ट ही ज्या व्यक्तिगत पातळीवर आणण्याचा प्रयत्न होतो, थेट आता सुपरवायझर मारण्यापर्यंत ते प्रकरण घेत जाते. मला वाटतं ते निश्चित करावं तेवढं थोडं आहे. मी जरंगे पाटलाशी बोललोय तर त्यांनी मला सांगितलं की त्यांच्याकडे माहिती अगोदरच होती आलेली. आता पोलिसांना ती सगळी माहिती देत आहेत. काही ऑडिओ क्लिप्स आल्या आहेत, काही त्याच्यामध्ये आता पोलिसांचा तपासाचा भाग आहे. परंतु आपण जे म्हटलं की राजकारणाचं जे स्तर आहे तो एवढा खाली आलेला आहे. म्हणजे आता वैचारिक लढाईच होत नाही. आपण एकामेकाबद्दल फक्त व्यक्तिगत पातळीवर आरोपच आता आपण फक्त रोज ऐकतो. म्हणजे संजय राऊत सारख्या माणसाने सकाळी उठून सुरू करायचं. नाही, म्हणजे मुद्दा त्यांच्या आम्हाला सहानुभूती आहे. त्या परमेश्वराने त्यांना दीर्घायुष्य द्यावीच आमची प्रार्थना आहे. पण ही जी प्रकार जे चाललेले राजकारणामधले, मला वाटतं हे थांबवण्याची आवश्यकता आहे. काय धनंजय मुंडेवर ज्या पद्धतीने आरोप होत आहेत, त्यांनी कुठेतरी आता स्वतःचा राजीनामा द्यायला पाहिजे चौकशी होईपर्यंत, आमदारकीचा किंवा ह्याच्यातनं. नाही, असं आहे, हे प्रकार अतिशय गंभीर आहे. आणि मला वाटतं जरंगे पाटलांनी जे काही पुरावे दिलेले आहेत, ऑडिओ क्लिप्स दिलेले आहेत, ते जर तपासणी जर खरंच त्याच्यामध्ये धनंजय मुंडे दोषी असतील, ते माझे मित्र आहेत, तर म्हणजे धनंजयकडून असं असेल तर ती अपेक्षा नव्हती. परंतु चौकशीमध्ये जे काय आढळेल त्याप्रमाणे कारवाई झाली पाहिजे. असं आहे की उद्धव ठाकरेंनी हे भान ठेवलं पाहिजे की 2.5 वर्षाच्या कोविडच्या काळामध्ये ज्यावेळी खरं महाराष्ट्राच्या लोकांना सरकारची मदतीची गरज होती, ते घरात बसून राहिले. तरी काय सांगितलं त्यावेळी, माझं कुटुंब तुमची जबाबदारी. म्हणजे हे घरात बसलेले, याची जबाबदारी लोकांनी घ्यायची. अरे लोकांची जबाबदारी तुम्ही घ्यायला पाहिजे होते. तुम्ही घरातून बाहेर पडला नाही. हजारो निरपराध लोकांचे प्राण गेले. त्याच्यानंतर कुठल्या प्रकारच्या सवलती तुम्ही दिल्या नाही. मला आठवतं एक उदाहरण त्यांचं,
की आम्ही कोविडची लस आणणार, 6,000 कोटी रुपये आम्ही बाजूला काढून ठेवले. गेले कुठे 6,000 कोटी? ते लोक त्यांनाच बाजूला केले. आता मला वाटतं त्यांच्या या दुटप्पीमुळं, त्यांच्या अशा निष्क्रिय वागणुकीमुळं राज्य एवढं मागं गेलं होतं. आता अचानक त्यांना शेतकऱ्याची आठवण झाली. पूर्वी हेच उद्धव ठाकरे शेतकऱ्याच्या बांधावर संभाजीनगरला गेले होते. आम्ही सत्तेवर आलो, 50,000 रुपये हेक्टरी मदत देऊ. 2.5 वर्ष मुख्यमंत्री होता ना तुम्ही, काय केलं तुम्ही? लोक विसरत नाही गोष्टी. आज तुम्ही टाव फोडणार जाऊन त्या शेतकऱ्यांना तुमचं बेगडूर माहीत आहे. आज महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, महायुती सरकारनं 32,000 कोटीचं एक मोठं पॅकेज दिलं. आज लोकांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. असं नाही की फक्त जाहीर केलेलं आहे, लोकांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. रबी हंगामाचं अनुदान सरकारने जाहीर केलं, ते आता खात्यामध्ये जमा होतं. तुम्ही पहा त्या दौऱ्यामध्ये काय शेतकरी कोण बोलतं, हे बडून आणलेले काही लोक असतील. अदरवाईज आता त्यापेक्षा शेतकरी त्यांच्या दौऱ्याकडेच पाठ फिरवलेली आहे. आता राजकीय पक्षामध्ये ते कार्यकर्ते असतात, प्रत्येक पक्षामध्ये त्यांना उभे करायचे, त्यांना बोलायला लावायचं. पण ह्या ज्या नौटंक्या चाललेल्या आहे उद्धव ठाकरे त्यांच्या कंपनीच्या, या काय महाराष्ट्राने त्याचं उत्तर विधानसभेला दिलेलं आहे. उद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सुद्धा ते उत्तर त्यांना मिळणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.